अजूनही आंदोलक या ठिकाणाहून हटण्यास तयार नाहीत। पोलिसांकडून वारंवार विनंती केल्यानंतर करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती बसलेले दिसून येत आहेत। एकंदरीत या ठिकाणी लाठीचार्ज करण्याची शक्यता वर्तवत या ठिकाणी दगडफेक देखील पोलिसांवरती झालेली आहे। 3 ते 4 पोलीस या ठिकाणी जखमी आहेत। एकंदरीत आरोपीला या ठिकाणी फाशी द्या अशी मागणी जी आहे या ठिकाणी करत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी अजून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नागरिक आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती बसलेले आहेत। नेमका त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय नेमकं तुमच्या भावना? आता निघा जो लाठीचार्ज झाला तेव्हा पब्लिक आक्रमक होती, जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा दगडफेक झालेली आहे। काय नेमकी आता मागणी आहे? पोलीस 2 तासापासून तुम्हाला सांगतात काय मागणी? सरकार पागल आहे, पागल, लवकरात लवकर फाशी द्या। एकंदरीत काही महिला पण आहेत या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात महिला देखील सहभागी आहेत आणि रेल्वे ट्रॅकवरती या ठिकाणी आंदोलन करतात। काय प्रामुख्याने 2 तासापासून पोलिसांबरोबर चर्चा सुरू होती, काय चर्चा, पोलिसांनी काय आवाहन केलं? पोलिसांनी कोणतीही चर्चा केली नाही। पोलिसांनी पहिले तर तिथे अश्रुधुराचे बॉम्ब फोडण्यात आले। आता इथे पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। त्यांना सडेतोड उत्तर आहे जनतेने दिलेलं आहे आणि जनतेचा आक्रोश असं शांत होणार नाही। जोपर्यंत तुम्ही आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत जनताही शांत बसणार नाही। जर एखाद्या पुढाऱ्याला वाचवण्यासाठी किंवा राजकारणाला किंवा नेत्याला वाचवण्यासाठी तुम्ही जर रात्री कोर्ट जर चालू ठेवून जर तात्काळ निर्णय घेता तर तुम्ही फास्ट ट्रॅकला लगेच का निर्णय घेतात? तुम्ही तात्काळमध्ये आरोपीला फाशी मिळालीच पाहिजे, ही प्रामुख्याने सर्वांची मागणी आहे। एकंदरीत पाहायला गेलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही महिला देखील या ठिकाणी आहेत। काही काय सांगाल, काय तुमची प्रामुख्याने मागणी? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे काही आहे पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे, आमची तेवढंच म्हणणं आहे। आज आमच्या मुलींवर झाले, उद्या अजून बाकीच्या मुलींवर होणार। त्यापेक्षा चांगले की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, फक्त आम्हाला सुरक्षितता द्या, एवढंच आमचं म्हणणं। एकंदरीत मुख्यमंत्री व राज्य शासनाकडनं लाडकी बहीण योजना सुरू आहे, मात्र या ठिकाणी महिलांकडनं लाडकी बहीण योजना नको, माझी लाडकी बहीण योजना ही नको आणि या ठिकाणी आम्हाला 1,500ही नको, मात्र आमची सुरक्षेची हमी द्या, अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी आणून झळकवण्यात आलेले आहेत। बदलापूर स्टेशन परिसरातली हे दृश्य आहेत, आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता दुपारचे 2 वाजायला आलेले आहेत। 10 वाजेपासून या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती आंदोलन जे आहे सुरू आहेत आणि आत्ता 2 वाजायला आले तरी देखील अजूनपर्यंत या ठिकाणी आंदोलन जे आहे कार्यकर्त्यांकडनं सुरूच आहे। त्याचबरोबर नागरिकांकडनं, पालकांकडनं या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती बसून आंदोलन करण्याची भूमिका जी आहे या ठिकाणी मांडताना दिसत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी प्रामुख्याने पोलीस यंत्रणांनी या ठिकाणी येऊन समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, मात्र तरी देखील हे आंदोलन संतप्त होत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। अरे वागतू दोन मिनिटं ऐका आपण भारतात राहतो, ऐका आपण आरोपीला सोडून द्या, काही शिक्षा करू नका, पण त्याला सोडून द्या। ते काय करणार? त्याला फाशी आता देता येत नाही तुमच्या ताब्यात देऊन आणि आम्हाला त्याला सोडूनही देता येत नाही। ह्या ऐका, भारतामध्ये कायद्याचं राज्य आहे, सगळ्या गोष्टी कायद्याने होतील। महिला अधिकारी ACP तपास करेल, महिला पोलीस प्रॉसिक्युटर राहील, महिला आणि यांच्या जजेस समोर आम्ही केस चालवू, जेणेकरून आरोपीला आमचा PT पण महिला राहील आणि 3 महिन्याच्या आत हे सगळं होईल। तुम्ही थोडंसं दादा शांत असं आमच्या पण मुली शाळेत जायचे उद्या रिपोर्ट यायला का उशीर झाला? अशी विनंती आहे, जिथे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी इथे यावे, आमची मागणी पूर्ण करावी।